मालक, हा आधी असा अचानक सकाळीच कुठे निघून गेला? न्याहारीसाठी सुद्धा थांबला नाही. काहीतरी काम असेल त्याचं. सोपान काका कुठे आहेत? ते बसलेत मागच्या दारी. त्यांना बोलाव, म्हणावं माझं काम आहे त्यांच्याकडे. काय झालं मालक? आपण वज्रेश्वरीला गेलो असताना कुसुम इथे येऊन गेली म्हणे. काय? कुसुमताई आल्या होत्या? हो, तेच विचारायचंय सोपान काकांना. तू बोलव त्यांना, जा. कुसुमताईंची पण कमाल आहे. निदान येण्यापूर्वी फोन तरी करायचा ना, म्हणजे आपण सांगू तरी शकलो असतो त्यांना की आम्ही घरी नाहीत. बिचाऱ्या, खेप फुकट गेली त्यांची. आपण नसताना येऊन गेल्या. आपण नसतानाच तिला इथे यायचं होतं. म्हणजे मालक? तेच विचारायचंय सोपान काकांना. तू बोलवून आण त्यांना. हो, बोलव. नाही म्हणजे मालक, मला थोडं बोलायचंय. बोलू? बोल. सोपान आजोबांबद्दलच बोलायचंय. काय? म्हणजे मला माहित नाही तुमच्या मनात त्यांच्याविषयी काय मत आहे ते, पण माझं मत काही चांगलं नाही आहे त्यांच्याबद्दल. म्हणजे ते जे काही बोलतात त्यांच्यावर तुम्ही फार विश्वास ठेवू नका. ते खरंच बोलतील असं काही नाही आहे. या बोटावरची थुंकी त्या बोटावर करण्यात एक्सपर्ट आहे म्हातारा तो. इथे आले तेव्हा तुमच्या पायावर लोटांगण घालून काय म्हणाले होते? मी आता चांगला वागेन म्हणून वगैरे. पण जरा दारू पोटात गेली ना की शास्त्री कुटुंबाची सतत निंदा नालस्ती करत असतात, शिव्या घालत असतात. मी तर म्हणतो अजूनही त्यांना आपण इथून हाकलून लावूया. विष्णू, कीड आहे ती, कीड. जा, त्यांना बोलवून घेऊन ये. माझ्या बोलण्याचा तुम्हाला राग आला असेल, पण तुझा मुद्दा कळला मला. जा तू. ठीक आहे. साहेब, हाच तो. मी म्हटलं ना, गेले कित्येक दिवस सुलेखाच्या घरावर नजर ठेवून आहे. तू परमेश्वर काकाचा माणूस असणार आहे. नाव काय तुझं? पांडुरंग. बोलता येत नाही. ऐकू व्यवस्थित येतं. पांडुरंग, काय करतोयस तिकडे घराबाहेर? बाईवर नजर ठेवायला सांगितली. कोणी? अभिमान साहेबांनी. चला बरं आहे, उशिरा का होईना तुमच्या अभिमान साहेबांना अक्कल आली तर. आता एक काम करायचं पांडुरंग, जी माहिती तू तुझ्या अभिमान साहेबांपर्यंत पोहोचवतोयस ती मला पण येऊन सांगायची. जमणार नाही. सावंत, जमणार नाही म्हणतोय हा. जमेल ना सावंत? यस सर. याच्यावर नजर ठेव. हो सर. जा घेऊन याला. पांडुरंग, परमेश्वर काका.
वाह, क्या बात आहे. झाला ना हवा तसा. शुभ्राने हट्टच केला म्हणून आलो परत, नाहीतर अजून 4 दिवस राहिलो असतो आरामात. आणखी 4 दिवस? हो मग 4 दिवस मजा केलीत ना. खूप. खूप झालं की. तुम्ही पण केलीच असेल की इथे मजा. मी ना, अरे भरपूर मजा. मग सकाळ संध्याकाळ कुसुमच्या हातचं जेवण जेवतोय मी. मग मजाच होती की. नाहीतरी वंश माझ्यापेक्षा खूप चांगला स्वयंपाक करतात. नाही ते खरंय. अगं पण तोंडी लावायला तिची बडबड होती ना, मग त्यात आधी इथे नाही, त्यामुळे तिच्या तावडीमध्ये मी एकटा सापडलो. मग काय टॅव 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 सुरू. हो एवढं काय बोलायला नको. तशा मनानं मनाने खूप चांगल्या आहेत त्या. तिला एवढीशी असल्यापासून ओळखतो मी. पण मनामध्ये जे काही असतं ते दुसऱ्याच्या कानामध्ये कंपल्सरी ओतायलाच हवं का? अरे काही गोष्टी ठेवा की स्वतःकडे. नाही बाई, मनात असलेलं बोलून टाकावं, नाही तर मग. नाहीतर काय? मला ना तुमच्याशी एका विषयावर बोलायचंय. अच्छा, मग त्याच्यासाठी काही वेगळा वेळ काढून ठेवायचा आहे का? अहो चेष्टा करू नका हो, ऐका ना. अगं मग बोल ना, तुझ्या समोर बसलोय ना इथे. म्हणजे ना हे तसं माझ्या आधी म्हणजे मनात होतं. मी माईंना बोलले होते, त्यांना सुद्धा तसंच वाटलं होतं. आमच्या तुझ्याही आधी मनात होतं, मग तू माईंना सांगितलं, त्यानंही तसं वाटतंय, पण कशाबद्दल? सांगते ना. म्हणजे काय, मला आणि आम्हाला दोघी नाही, त्यावेळेला असं वाटलं होतं की आपली प्रिया आहे ना, प्रियाला म्हणजे तिची आणि स्वप्नीलची जोडी शोभून दिसेल म्हणून. वसुधा, अहो हे मी मागचं सांगतेय. म्हणजे जेव्हा आपल्याला माहिती नव्हतं स्वप्नीलने लग्न ठरवलंय क्षिप्राशी म्हणून, तेव्हाच. मग पुढे क्षिप्रा आली आणि तो विषयच संपला ना. मग आता तुम्हाला दोघींनाही असं वाटतं की क्षिप्रा नाही आता तर? हो अगदी तसंच नाही, पण आणखी एक गोष्ट झाली. म्हणजे मधल्या काळात मला हे सुद्धा समजलं की प्रियाला सुद्धा ना तेव्हापासून स्वप्नील आवडायचा. हो म्हणजे मला माहितीच नव्हतं हो. पण म्हणजे स्वप्नीलला तिच्याबद्दल काय वाटतं हे माहिती नाहीये. एक मिनिट. मला असं वाटतं की हा विषय तुम्ही सध्या तरी बाजूला ठेवा. कारण काय सांगतो तुला, त्या दोघांना थोडा जरी संशय आला ना की आपण त्यांना असं सुचवू पाहतोय, दोघंही एकमेकांना कायमचे दुरावतील. या सगळ्या गोष्टींसाठी काही वेळ जावा लागतो. म्हणजे स्वप्नील चांगला मुलगा आहे, अर्थात माझ्या मनामध्ये तसं काही आलं नव्हतं पूर्वी, पण असंच झालं तर मलाही आवडेल. पण वसुधा, या सगळ्या गोष्टींसाठी काही काळ जावा लागतो ग. क्षिप्रा आता एवढ्यात नुकतीच म्हणजे लोक काय म्हणतील म्हणून नाही, पण मुळात अशा नात्याची आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये नितांत गरज आहे. आणि ते नातं आपल्याला एकमेकांकडून मिळू शकतं याची जाणीव त्या दोघांना झाली पाहिजे. आणि त्यासाठी काही वेळ हा जावा लागतो. आणि आपण हा वेळ त्यांना द्यायला हवा.
तसं जर झालं तर चांगलंच आहे, पण नाही. सुलेखा, माणसांचं सुद्धा कसं असतं बघ बाई. इतक्या वर्षामध्ये बाबांनी कधी मला फोन केल्याचं आठवत नाही बघ. तिकडे बाळकडे फोन करायचे, तासन तास बोलायचे, पण बाळला कधी ते असं म्हणाले नाही, कुसुम कुठे, कशी आहे, दे मला जरा, मी तिच्याशी बोलतो, नाही. आणि इथे सुद्धा त्या ह्या भवानीशी बोलायला फोन करतात, अगदी तासन तास बोलतात. पण अगदी सख्खी लेक आपली कशी आहे, जगतीये का मरतीये हे बघायला त्यांना फुरसत नाही. पण आपण वाड्यावरती जातो काय आणि तिथून बाबांचा मला फोन येतो काय, बघितलंस? जसं काय अगदी यांची इस्टेट उधळायलाच निघणार होते मी. म्हणजे आजोबांना कळलं मी सुद्धा तुमच्यावर आले होते वाड्यावर म्हणून? अगं तूच मला सांगितलंस ना तू सांगू नकोस म्हणून. हा, मी नाही सांगितलं. पण सुलेखा, मला तुझे अजिबात आवडलेलं नाहीये. तू माझ्या बरोबर वसईला आलीस, हे सगळं चोरी कसली आली? तसं नाही हो कुसुमात्या, आधीच मी बदनाम, त्यात मी तुमच्या बरोबर वाड्यावर आले होते म्हटल्यावर तुम्हाला उगाच त्रास नको ना म्हणून म्हटलं. हेच 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 नडतं बघ तुझं. हा जो तू स्वतःच्या आधी इतरांचा विचार करतेस ना, नाही जाऊ देत, तुला कितीही सांगितलं ना तरी तू सुधारायची नाहीस. मी अजिबात सांगितलेलं नाहीये, कळलं? पण मी बाबांना ठणकावून सांगितलं, तुम्ही नेहमी म्हणता ना हे घर तुझं आहे तुझं आहे, मग मी आले एखाद दिवस, तर काय बिघडलं? हा, तुम्हाला फोन वगैरे करून कशाला यायला पाहिजे? तुमच्या घरची मंडळी आली? म्हणजे कोण? आई कोकणात गेल्या होत्या ना, शुभ्राच्या घरी, परत आल्या? आले बाई एकदाचे, नशीब सुखरूप घरी आले. प्रथमेश आला? काय? प्रथमेश आला का? अगं म्हणजे काय, आलाच असेल, तो एकटा तिथे राहून काय करणार आहे? ते जाऊ दे. पण ना आज मी बाबांचा असा काही नक्षा उतरवलाय ना सुलेखा, मी तुला सांगते ना, मला राग कसला येतो माहितीये का? मी काय, अहो 7 वाजले. हो मग असं काय करताय कुसुमात्या? देवळातली 7:30ची आरती नाही का चुकायची तुमची? अगो बाई, है ना? अगो बघ, माझ्या लक्षातच नाही राहिलं. सुलेखा, तू हे सगळं लक्षात ठेवतेस ना म्हणून माझं सगळं चाललंय बघ. अगं हे बघ, मी सावकाश हे बघ, मी ना उद्या येते हवे तर, आणि उरलेलं सगळं उद्या सांगते तुला. हा, उद्या चालेल ना तुला? मग उद्या येते मी, आता निघते. निघा. हो निघते मी. प्रिया, कामात आहेस? नाही, सहज वाचत बसले. काय वाचतेस? वुड हाऊस. मन थाऱ्यावर नसलं ना बाबा की मी वुड हाऊस वाचते. म्हणजे तेवढ्या पुरतं का होईना, पण बाकीचं सगळं विसरून थोडं हसता येतं. मन थाऱ्यावर का नाही? जनरली सुलेखाच्या बाबतीत तू जे काही वागलीस त्यावर तुला मी ओरडलो, रागावलो म्हणून. बाबा, आपण त्या विषयावर नको ना बोलूया प्लीज. पण तेच कारण आहे ना मन थाऱ्यावर नसायचं. ते आणि इतर बट आय विल टेक केअर ऑफ इट. वुड हाऊस वाचून
तू आमच्यावरती अजूनही नाराज आहेस? नाहीये मी नाराज बाबा, खरंच. इट्स जस्ट दॅट आय एम नॉट ॲट पीस विथ माय सेल्फ. म्हणजे बाबा, मला असं वाटलं होतं की कोकणात गेल्यानंतर मला जरा बरं वाटेल, पण तिथे सुद्धा ठीक आहे, तू वाच, मी येतो. सॉरी बाबा. माहितीये मला, मी प्रिया, मला कळतं का, प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये अशी वेळ कधी ना कधीतरी येते की त्याला एकटं राहावंसं वाटतं. कुठलीही व्यक्तिमत्ती कितीही जवळची का असेना, ती व्यक्ती आपण आणि आपल्या एकांताच्या मध्ये येऊ नये असंच वाटतं. वाच तू, उडावस वाच. आज या क्षणी तुला माझ्यापेक्षा त्याची जास्त गरज आहे. मला वाटतं आपण सरळ तिला कन्फ्रंट करावा. आजपर्यंत ती तुला वाईट साईड बोलत होती, टोमणे मारत होती, मी सहन केलं. पण ती हे असले अघोरी प्रकार करणार असेल तर मी तिला आदिनाथ माझा ऐका, आता त्यांना काही बोलू नका. अहो, घरात खूप मोठं भांडण होईल त्यांनी. हे चुकतं तुमचं. तुम्ही सगळे असा विचार करताना म्हणून तिचं फावतं. आपण आरडाओरडा केला, तमाशा केला की समोरचा गप्प होतो असा समज आहे तिचा. बरं, ठीक आहे. तुम्ही त्यांना विचारलं आणि त्यांनी नाकारलं, मग काय करणार आहात तुम्ही? असं कसं नाकारेल ती? ती वसईला गेली होती. वसईला जाण्याबद्दल नाही म्हणत आहे मी. आदिनाथ, हा जो काय सगळा प्रकार चाललाय तो इतका कल्पनेपलीकडचा आहे की त्यावर कोणाचाही विश्वास बसणं अशक्य आहे. आणि खरंच कुसुमात्यांचा दोष आहे की त्या हे सगळं तिच्या प्रभावाखाली येऊन करतात. तिच्या? आदिनाथ, मी तुम्हाला म्हटलं होतं, त्या बाईचा चेहरा मला दिसला होता. ती हे सगळं घडवून आणतीये. कोण आहे ती बाई?